Today next point started water absorbing organ. ओके, तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये प्रॉपर्टीज बघितल्या होत्या आपण वॉटरच्या. आताच्या लेक्चरमध्ये आपण वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन बघणार आहोत. मग वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गनचे कोणकोणते पार्ट असणार आहेत? तर महत्त्वाचा पार्ट कोणता असतोय? रूट, मूळ. जर मुळांनी जर पाणी शोषून नाही घेतलं तर ते प्लांट ग्रो होतील का? नाही ग्रो होणार. मग बघा रूटचे कोणकोणते कार्य असतात आणि काय काय करतात ते. तर फर्स्ट बघा, रूट इट इज मेन ऑर्गेन वॉटर अँड मिनरल ॲब्सॉर्प्शन. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी की रूट हा महत्त्वाचा एक अवयव असणार आहे की तो वॉटरला काय करत असतोय? वॉटर आणि मिनरलला ॲब्सॉर्ब करून घेत असणार आहे. इट इज टेरेस्ट्रियल प्लांट ॲब्सॉर्ब वॉटर इन द फॉर्म लिक्विड फ्रॉम द सॉइल. हावेवर इपिफायटिक प्लांट लाईक ऑर्किड ॲब्सॉर्ब वॉटर वेपर्स from air with the help of epiphytic root having special tissue known as velamen. आता बऱ्याचशा प्लांट का असणार आहेत की बहुधा त्यांना काय असतात? छोटे छोटे रूट असतात, पण बेसिकली ते वाढत असणार आहेत. टेरेस्ट्रियल प्लांट बोलतात त्यांना, की टेरेस्ट्रियल प्लांट काय करत असणार आहेत की ॲब्सॉर्ब करत असणार आहेत वॉटर आणि लिक्विड फॉर्ममध्ये ते सॉईलमध्ये टिकून राहत असणार आहेत. मग त्यांना काय बोलतात? इपिफायटिक प्लांट बोलतात. मग फॉर एक्झाम्पल काय बोलतो आपण त्याला? ऑर्किड प्लांट. मग ऑर्किड प्लांट काय करत असते? ऑर्किड प्लांट हे ना इपिफायटिक म्हणजे काय की इतर प्लांटवरती ते वाढत असणार आहेत प्लांट, त्यांना काय बोलतात? इपिफायटिक प्लांट. आणि इन जनरली त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणतं सांगितलं की ऑर्किड हे काय करत असणार आहे की अदर प्लांटवरती ग्रो होत असणार आहेत. ॲब्सॉर्ब वॉटर वेपर फ्रॉम एअर विथ द हेल्प ऑफ इपिफायटिक रूट्स. मग हे ऑर्किड काय करत असणार आहेत? त्या एअरच्या सहाय्याने काय करत असणार आहेत? वॉटरला ॲब्सॉर्ब करून घेत असणार आहेत. मग त्याच टिश्यूला स्पेशल रूट हॅविंग स्पेशल टिश्यू जे फॉर्म होत असणार आहेत त्यांना वेलेमन टिश्यूज बोलतात. टायपिकली रूट इज डिव्हिजिबल इंटू 4 डिफरंट रिजन. आता ते रूट असणार आहेत ते डिफरंट टाईपमध्ये काय होत असणार आहेत? डिफरंट ठिकाणी ते काय होत असणार आहेत? तयार होत असणार आहेत. मग कोणकोणते झोन असणार आहेत त्याचे? इन द झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन इपिडर्मल सेल्स फ्रॉम युनिसेल्युलर हेअर लाईक एक्सटेन्शन नोन ॲज रूट हेअर्स. आता जर आपण स्टडी करायला गेलो की एखाद्या वेळेस आपण काय करत असतो? एखादं प्लांट जर आपण उपटून काढलं, उपटल्यानंतर ना ते काय करत असतो? आपण जे धाग्यासारखे स्ट्रक्चर आपल्याला दिसतात की म्हणजेच काय की मूळ तर एकच आहे. मग साईडला काय असणार आहेत? जे की त्या मुळाला चिटकून एक छोटे छोटे काय हेअर लाईक स्ट्रक्चर रूट तयार झालेलं असणार, त्यांनाच काय बोलतात? रूट हेअर्स. इपिब्लेमा म्हणजेच काय? आउटर. आणि ब्लेमा म्हणजे काय? लेअर. म्हणजे आतले जे काय लेअर सेल्स प्रेझेंट असतात त्यालाच इपिब्लेमा सेल्स म्हणतात. ओके, युनि म्हणजेच काय? मल्टी म्हणजेच काय? हे तर तुम्ही बघितलं. युनि म्हणजेच काय? एक वेव असणार आहेत. मल्टी म्हणजेच काय? अनेक. ओके, डायग्राम काल आपण बघितली. तर हे बघतात बघा, मॅच्युरेशन झोन आहे हा. रूट हेअर झोन झालेत बघा, म्हणजे त्याच रूटवरती हे काही छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेत. परत हे पण रूट हेअरच दाखवलं आहे. झोन ऑफ इनॉंग्युलेशन हे काय आतमधला पार्ट आहे जो इनॉंग्युलेशन झाला आहे. मेरिस्टमॅटिक रिजन म्हणजेच काय? रूट कॅपच्या जवळचा जो पार्ट असणार आहे सेकंड त्याला मेरिस्टमॅटिक रिजन बोलतात. आणि लास्टला असणार आहे तो रूट कॅप. ओके, तर रूट टिप शोविंग रूट हेअर झोन म्हणजे काय? आपल्याला ह्याच्यामध्ये रूट हेअर कसे तयार झालेत हे त्यांनी ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. आणि लास्टला ही डायग्राम काय केलेलं आहे? त्या रूटचा सेक्शन घेतलेला असणार. सेक्शन घेतल्यानंतर हे आपल्याला आतले पार्ट ते ऑब्झर्व करायला भेटत असणार आहेत. ओके, तर मग आपण हा पार्ट काय केला? कट केला. TS घेतला किंवा LS घेतला. LS TS तुम्हाला अर्थ माहीत पाहिजे. TS म्हणजेच काय? ट्रान्सव्हर्स सेक्शन. LS म्हणजेच काय? लॉन्जिट्युडिनल सेक्शन. मग आता या रूटचा सेक्शन घेतल्यानंतर म्हणजे एक काप घेतल्यानंतर स्लाईडमध्ये जर आपण ऑब्झर्व करायला लागलो तर आपल्याला हे स्ट्रक्चर डिटेलमध्ये ऑब्झर्व होऊ शकते बघा. तर याच्यामध्ये बघा, तर याचा पार्ट दाखवला आहे रूट हेअर सेलचा. मायटोकॉन्ड्रिया पहिल्यांदा फॉर्म झालेला दाखवला आहे. सेल मेम्ब्रेन म्हणजेच काय? तर एक बेसिकली पार्ट असणार आहे जो आउटर लेअरला प्रेझेंट असणार आहे. सेल वॉल म्हणजेच काय? कव्हरचं म्हणजे कव्हर करत असतो तो. सायटोप्लाझम हा बेसिकली प्रेझेंट असणार आहेत. जे रिकामा स्पेस असतो तिथं सायटोप्लाझम प्रेझेंट असतो. फॅक्युल आता दिसतो हे. फॅक्युल म्हणजेच काय बोलतो आपण? रिक्तिका. न्यूक्लियस म्हणजेच काय बोलतो आपण? केंद्रक. रूट इपिथेलियसेस एक्सेट्रा हे स्ट्रक्चर आहे रूट हेअरचं. पाठीमागे बघा आता, स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. मग त्या रूट हेअरच्या स्ट्रक्चरमध्ये काय काय असणार आहेत? रूट हेअर सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन इपिब्लेमा सेल. म्हणजे आता त्याच्यामध्ये रूट हेअरमध्येच काय असणार आहे? तर इपिब्लेमा सेल पण प्रेझेंट असणार आहेत. इच रूट हेअर मे बी अप्रॉक्सिमेटली 1 to 10 mm लॉंग अँड ट्यूब लाईक स्ट्रक्चर. आता ह्यांचं जर आपण बघायला गेलो लांबी तर बेसिकली किती MM असणार आहे त्यांची? तर 1 ते 10 mm लॉंग एवढी त्यांची ट्यूब लाईक स्ट्रक्चर असणार आहे. इट इज अ कलरलेस अनब्रँच्ड शॉर्ट लाईव्ड. म्हणजे हे कशा असणार आहेत? कलरलेस पण असणार आहेत, अनब्रँच्ड असणार आहेत आणि
शॉर्ट लाईव्ड म्हणजे कमी दिवसासाठी टिकून राहणारे असणार आहेत. अ लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल सराउंडेड बाय थिन फिल्म सायटोप्लाझम प्लाझ्मा मेम्ब्रेन थिन सेल वॉल विच इज अ 2 लेअर. लक्षात ठेवायचं की आता प्लाझ्मा मेम्ब्रेन सायटोप्लाझम हे सगळं तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत, पण कसं थिन लेअरमध्ये ते प्रेझेंट असणार आहेत. देन ह्याच्यामध्ये 2 लेअर असणार आहेत. आउटर लेअर कंपोज्ड ऑफ पेक्टिन, इनर लेअर इज मेड अप ऑफ सेल्युलस. बघा आउटर लेअरमध्ये कोण तयार होत असणार आहे तर पेक्टिन तयार होत असणार आहेत. इनरमध्ये कोण तयार होत असणार आहे तर सेल्युलस तयार होत असणार आहेत. सेल वॉल इज फ्रीली परमेएबल बट प्लाझ्मा मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली परमेएबल. आता ह्याच्यामध्ये सेल वॉल हे फ्रीली असणार आहेत आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन हे सिलेक्टिव्हल असणार आहेत. तर हे झालं आपलं रूटचं स्ट्रक्चर. ओके, आता लास्ट पॉईंट बघा महत्त्वाचा आहे तो वॉटर अवेलेबल रूट फॉर ॲब्सॉर्प्शन. आता हे आपण शॉर्टली आणि ओव्हरऑल बघून टाकू. तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे तर वॉटरचे 3 टाईप असणार आहेत. पहिला कुठला असणार आहेत ग्रॅव्हिटेशनल वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर, कंबाइंड वॉटर आणि कॅपिलरी वॉटर. वॉटरचे टोटली किती पार्ट असणार आहेत जे काय ॲब्सॉर्प्शन करत असणार आहे तर ग्रॅव्हिटेशनल वॉटर असेल, हायग्रोस्कोपिक वॉटर असेल, कंबाइंड वॉटर असेल आणि कॅपिलरी वॉटर असेल. मग प्रत्येकाचं आपल्याला काय डेफिनेशन तुम्हाला वाचली तरी समजून जाईल. ओके, आता डेफिनेशन म्हणजे समजून जाईल म्हणजे पहिली बघा ग्रॅव्हिटेशनलची काय असणार आहे की प्रिलोएक्ट ड्यू टू ग्रॅव्हिटी डीप इन द सॉईल म्हणजे खोलवर पाणी असणार आहे ते इझिली काय प्लांटला अवेलेबल होणार आहे का नाही, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वॉटर आपण यूज होऊ शकत नाही. दिस इज नॉट अवेलेबल प्लांट फॉर ॲब्सॉर्प्शन दिलं आहे बघा. ग्रॅव्हिटेशनल वॉटर हे आपल्या प्लांटला उपयोगी ठरणार नाही. फाईन सॉईल पार्टिकल इन ॲब्सॉर्ब वॉटर इन द होल्ड दिस इज नोन ॲज हायग्रोस्कोपिक. आणि जे सॉईलचे म्हणजे जे काही माती ज्या पाणी असतं त्याला शोषून घेत असते आणि होल्ड करून ठेवते त्याला काय बोलतात हायग्रोस्कोपिक वॉटर. रूट कॅनॉट ॲब्सॉर्ब, पण रूट ह्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होणार आहेत का नाहीत, म्हणजे रूट हे ॲब्सॉर्ब करून घेणार आहेत का तर नाहीत. वॉटर प्रेझेंट इन द फॉर्म हायड्रेटेड ऑक्साईड सिलिकॉन ॲल्युमिनियम एक्सेट्रा इज नोन ॲज कंबाइंड वॉटर. म्हणजे हायड्रेटेड ऑक्साईड म्हणजे हे जे सिलिकॉन ॲल्युमिनियम हे काय असणार आहे ते टोटली प्रेझेंट असणार आहेत आणि ह्याच्यापासूनच कंबाइंड वॉटर तयार होत असणार आहेत. पण इट इज ऑल्सो नॉट अवेलेबल प्लांट फॉर ॲब्सॉर्प्शन, पण हे प्लांटसाठी ॲब्सॉर्प्शन महत्त्वाचं असणार आहेत का नाही. इट इज अ सम वॉटर इज हेल्ड प्युअर प्रेझेंट बिटवीन नेक बेरिंग सॉईल पार्टिकल ड्यू टू कॅपिलरी दिस इज नोन ॲज कॅपिलरी वॉटर अवेलेबल फॉर. बघा या सगळ्यापैकी चौथा कुठला असणार आहे कॅपिलरी वॉटर हा प्लांटसाठी उपयुक्त पण असणार आहेत आणि त्याच्यामध्ये काय होत असणार आहेत ॲब्सॉर्प्शन रूट करून घेत असणार आहेत वॉटरला. म्हणजेच एवढ्या सगळ्या टाईपमध्ये बघितल्याप्रमाणे आपण बघितला पहिला कुठला तर ग्रॅव्हिटेशनल वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर आणि कंबाइंड वॉटर आणि कॅपिलरी वॉटर हे 4 टाईपचे काय होते आपले वॉटर होते. पण ह्याच्यामधले आपल्याला वापरायचा कुठला आला तर बेसिकली कॅपिलरी वॉटर हा आपल्या प्लांटसाठी ॲब्सॉर्प्शन रूट करून म्हणजे जे त्याच्यामधले रूट काय करत असणार आहेत ह्या वॉटरला ॲब्सॉर्ब करून घेत असतात ते प्लांट डेव्हलप होत असणार आहेत. ओके, तर हे झाले आपले 3 पॉईंट आजच्या लेक्चरला कव्हर. टोटली हा आपला चॅप्टर संपलेला आहे. फक्त 3च पॉईंट तुम्हाला या चॅप्टरमधले आहेत.